नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर वेक्टर या चॅप्टर मध्ये एक्सरसाइज 5.4 मधला क्वेश्चन नंबर 9 आपण आज पाहणार आहोत. शो दॅट द वेक्टर एरिया ऑफ अ quadrilateral ABCD is 1/2 AC bar cross BD bar where AC and BD are its diagonals. तर या पद्धतीने मी या ठिकाणी डायग्राम काढलेले आहे. पहा AC आणि BD या दोन डायगोनल्स असतील तर आपल्याला याचा वेक्टर एरिया काढायचा आहे. तर या ठिकाणी AC आणि BD याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. हे लक्षात ठेवून आपल्याला AC च्या आणि BD च्या व्हॅल्यूज अगोदर आपल्याला घ्यायच्या आहेत. तर ट्रायंगल पहा ABC इन ट्रायंगल ABC AC बार इक्वल टू बाय ट्रायंगल ऑफ एडिशन नुसार AB बार प्लस BC बार AB बार प्लस BC बार याला इक्वेशन नंबर 1 म्हणतो आपण. सेम त्याच पद्धतीने इन ट्रायंगल आपल्याला आता BD बार पाहिजे. मग ABD इन ट्रायंगल ABD BD बार इज इक्वल टू काय BD बार इज इक्वल टू BA बार प्लस AD बार BA बार प्लस AD बार या पद्धतीने येईल. तर आता याचा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. AC बार जर याचा गुणाकार जर 0 आला तर आपल्याला या ठिकाणी हे लक्षात येईल. BA प्लस AD BA प्लस AD. तर AC बार आता जो BD आहे त्याला थोडंसं चेंज करून घेऊया. AB जो आहे त्याला मला असं लिहिता येईल इक्वेशन 2 याला कॅरी केला आपण थोडं कंटिन्यू AB BA ला जर AB लिहिलं तर याची अपोजिट डायरेक्शन होणार आहे आणि AD बार या दिशेत जर असेल तर दॅट इज AD बार मायनस AB बार असं आपण याला लिहू शकतो. आणि असं लिहिल्यानंतर परत पुढे काय होतंय ते आपण पाहूया. AB आणि BC आपल्याला हवा आहे. याला इक्वेशन नंबर 2 म्हणूया. मग पहा AC बार क्रॉस BD बार इज इक्वल टू AB प्लस BC बार क्रॉस AD मायनस AB बार. या ठिकाणी पहिले AB बारने मल्टिप्लाय केलं AB बार क्रॉस AD बार AB बार क्रॉस AD बार. त्यानंतर पुढे AB बार राहील मायनस AB बार क्रॉस AB बार प्लस केवायला प्लस AB बार क्रॉस मायनस AD बार. त्यानंतर आता प्लस BC बार मल्टिप्लाय केलं BC बार क्रॉस AD बार. ठीक आणि प्लस BC बार क्रॉस मायनस AB बार या पद्धतीने. तर आता इथे या इक्वल वेक्टरचं क्रॉस मल्टिप्लिकेशन हे 0 येणार आहे आणि AD बार जे आहे AD बार दॅट इज इक्वल टू BC बार. तो या ठिकाणी AB बार प्लस AB बार क्रॉस AD बार AB बार क्रॉस AD बार म्हणजे BC बार
प्लस 0 प्लस BC बार क्रॉस BC बार प्लस माइनस AB अगोदर घेतला तर तो AB बार झाला आणि प्लस BC बार here AD बार इक्वल टू BC बार हे आपण घेतलं. काय काय चेंजेस केलेले आहेत हे जर व्यवस्थित लक्षात घेतले तर तुम्हाला या ठिकाणी हे एक्झाम्पल सॉल्व्ह व्हायला मदत होईल. ED हा पॅरलल क्वाड्रिलॅटरल मध्ये असल्यामुळे BC बार हा इक्वल असणार आहे म्हणजे AB बार प्लस BC बार. त्याच पद्धतीने या ठिकाणी इक्वल वेक्टरचा क्रॉस प्रॉडक्ट हा 0 असतो. त्यानंतर BC बार क्रॉस AD बारची व्हॅल्यू BC बार परत हे इक्वल वेक्टर्स आले परत यांचा क्रॉस प्रॉडक्ट 0 येणार आहे आणि मायनस AB हा जर पुढे घेतला तर तो प्लस झालेला आहे आणि या पद्धतीने या ठिकाणी हे कॅल्क्युलेशन तुमच्या लक्षात आलं असेल. तर AB बार क्रॉस AC बार हे दोन वेळेस आले therefore 2 times AB bar cross BC bar is equal to plus 0 plus 0. Therefore 1 upon 2 AC bar cross BD bar equal to AB bar cross BC bar AB bar cross BC bar. पुढे AB बार आणि BC बार एरिया ऑफ पॅरलोग्राम ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD is equal to AB बार क्रॉस BC बार हा एरिया आणि मग वेक्टर area of quadrilateral ABCD is equal to 1 upon 2 cos AC bar cos BD bar हा झाला याचा वेक्टर एरिया. या पद्धतीने हा कन्सेप्ट क्लिअर होईल. फक्त वेक्टर एरिया जर असेल तर लक्षात घ्या या ठिकाणी काय होणार आहे तर या पद्धतीने हा वेक्टर एरिया याचा आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो दॅट द वेक्टर एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. यानंतर सेम यावरच आधारित पुढचा क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 10. वेक्टर एरिया लक्षात ठेवायचा आहे. तो कॅल्क्युलेट करत असताना त्याचा वेक्टर एरिया कॅल्क्युलेट करताना त्याचं मॅग्निट्यूड आपल्याला घ्यावं लागतं. फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम. फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम. Find the area of parallelogram whose diagonals are determined by the vectors A bar is equal to 3i cap minus j cap minus 2k cap. B bar is equal to minus I cap
प्लस 3j मायनस 3k कॅप। मग याचं त्या ठिकाणी पहा आताच्या क्वेश्चन नुसार क्वेश्चन नंबर 9 नुसार ए बार आणि बी बार हे काय आहे तर डायगोनल्स आहे। तर मग यानुसार याचा एरिया आपण कॅल्क्युलेट करणार। लेट ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू first row in determinant ijk, then third row the coefficients of a bar and second row is coefficient of a bar and third row is coefficient of b bar। Now after calculating this, first is I, then second is minus j and third is k position vector and the calculation is 3 plus 6, that is 9i, then minus 9 minus 2, that is plus 11 j, and then after 9 minus 1, that is 8k, and their magnitude of a bar cross b bar is into 9 square plus 11 square plus 8 square, that is equal to 81 plus 121 plus 64, and that is 6 plus 1 1 plus 4, 1 plus 1 plus 4 is 6, and then 8 plus 2 10, 10 plus 6 16, and carry on 1 plus 1 is 266। Now vector area of vector area of parallelogram is equal to 1/2 a bar cross b bar, that is equal to 1/2 66 square units। This is the correct answer। You also check and verify this answer from the book। Now we take next question number 11। Question number 11 is if a bar, b bar, c bar and d bar are a bar, b bar, c bar and d bar are four distinct vectors, such that a bar cross b bar equal to c bar cross d bar, and a bar cross b bar, a bar cross c bar equal to b bar cross d bar, then prove that a bar minus d bar is parallel to b bar minus c bar। Here
in vectors, both vectors are parallel, then their cross product is 0. And from this concept, we show that their cross product is 0, then these vectors are parallel. Now, given A bar cross B bar is equal to C bar cross D bar, this is equation number 1, and A bar cross C bar is equal to B bar cross D bar, this is equation number 2. Now, after solving equation 2, subtract from equation 1. Therefore, A bar cross B bar minus A bar cross C bar is equal to C bar cross D bar minus B bar cross D bar. Now here right side A bar is common, and then cross B bar minus C bar, and in right side D bar is common, then C bar minus D bar cross C bar minus B bar cross D bar. This is their adjustment, and then C bar minus B bar, we want B bar minus C bar, therefore convert it, that is minus B bar minus C bar cross D bar. This is the change, therefore minus D bar minus minus plus C bar, and D bar is again come here side, therefore there is positive, minus minus plus, or minus B bar C bar is going from next side, then it is positive, and then we take both are in one side. Now A bar cross B bar minus C bar minus D bar cross B bar minus C bar, that is equal to remaining 0. Now here left side is different and right side is same, therefore B bar minus C bar we take common, and then A bar minus D bar is here, and their cross product is 0. Therefore we get it, and then we say A bar minus D bar is parallel to B bar minus C bar, and here we completing this question. Now we take next question, question number 12. In question number 12, if A bar is equal to I cap plus J cap plus K cap, and C bar is equal to J cap minus K cap, find a vector B bar. Find a vector B bar satisfying
A bar cross B bar is equal to C bar, and A bar dot B bar is equal to 3. We have given these two conditions. Therefore, now A bar dot B bar is equal to 3. That is, let B bar is equal to x I cap plus y j cap plus z k cap. Therefore, A bar dot B bar is equal to I cap plus j cap plus k cap into x I cap plus y j cap plus z k cap equal to 3. That is equal to x plus y plus z equal to 3. This is equation number 1. I into I square, and this value is 1. And then we get this equation. Now A bar cross B bar. A bar cross B bar is equal to the first row is IJK, and the second coordinates of A bar is 1 1, and the third row of coordinate of B bar is x y z, and is equal to C bar, that is equal to, now we take this calculation, z minus y I, then minus z minus x j, and then y minus x k. Y minus x k. This is A bar cross B bar. But A bar cross B bar is equal to C bar given. Therefore, z minus y I cap minus z minus x j cap plus y minus x k cap is equal to j cap minus k cap. Therefore, z minus y is equal to 0. Z minus y is equal to 0. Then minus z minus x is equal to 1, comma y minus x is equal to minus 1. Therefore, z equal to y, and here x minus z equal to 1, and here is y is equal to x minus 1. Therefore, z is equal to 1 plus x. We take all values x, y, and z. Now we put these values in equation 1, or x is equal to which value? Here is 1 plus y. X is equal to, here is 1 plus y. Now put y equal to z, and y is equal
x in equation 1. Therefore, x minus 1 plus 1 plus x is equal to, what is this? 3. 1 plus x. Therefore, minus 1 plus 1 is cancelled and 3x is equal to 3. 3x equal to 3. Therefore, x equal to 1. Now we take this value. Now we take this value in this equation. Then we get three values. That is x equal to 5 upon 3 and y equal to 2 upon 3. Okay. You see that 3x equal to 5 minus 1 minus 1 5. Okay, here is minus 1. That is x equal to 5 upon 3. Therefore, y equal to 5 upon 3 minus 1, that is 2 upon 3. And similarly, z is equal to 5 upon 3 minus 1, that is 2 upon 3. Therefore, b equal to b bar is equal to 5 upon 3 I cap plus 2 upon 3 j cap plus 2 upon 3 k cap. Here is completing the question.